आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे। स्वयंपाकघरापासून ते रस्त्यावरील खाद्यपदार्थांपर्यंत प्लास्टिकचा संपर्क टाळणे अशक्य झाले आहे। परंतु प्लास्टिकचा अन्नाशी होणारा संपर्क आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतो। प्लास्टिकमध्ये बीपीए आणि फॅलेट्स सारखे रसायने असतात जे अन्नामध्ये मिसळून शरीरात जातात। नमस्कार, मी जुईली आणि तुम्ही बघत आहात AIN न्यूज। हार्मोनल असंतुलन आणि कर्करोगाचा धोका वाढतो। प्लास्टिकचे सूक्ष्मकण अन्नामार्फत शरीरात जातात, यामुळे पाचन संस्था बिघडते आणि हळूहळू जवळजवळ किंवा इतर समस्यांना सामोरे जावे लागते। प्लास्टिकच्या रसायनांमुळे हृदयविकार व रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो। प्लास्टिक बाटल्यांचा किंवा सटर बॉटलांचा वापर केल्याने नवजात बालकांवर दुष्परिणाम होतो, त्यांच्या मेंदूवर विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो। प्लास्टिक अन्नाशी संबंधित असल्यास त्यांचे दुष्परिणाम टाळणे कठीण आहे, मात्र आपण आपल्या सवयी बदलून आरोग्याला संरक्षण देऊ शकतो। प्लास्टिकच्या सवयींवर नियंत्रण ठेवून आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करून आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो। आमचा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या सर्व प्लॅटफॉर्मवरील चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।